नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात. मुहूर्ताच्या दिवशी पहाटेपासूनच तो सजवलेला भव्य लग्न मंडप सनईच्या सुरेल सुरांनी नादावून गेला होता. लग्न गोरज मुहूर्तावर लागणार होतं. त्यामुळे पहाटेपासूनच लग्नविधींना प्रारंभ झाला होता. सिद्धोपंत हे 24 गावांचे कुलकर्णी. त्यामुळे त्या 24 गावातून वऱ्हाडी मंडळी यायला प्रारंभ झाला होता. विठ्ठलपंतांचा अभ्यंग स्नानविधी पार पडल्यानंतर सनईचे सूर मंदावले आणि वाजंत्री वाजू लागली. त्या वाजण्याच्या महाघोषातून आनंद उद्घोषित होता. साऱ्या परिसरात आनंदी आनंद घुमत होता. स्नानविधी संपल्यानंतर विठ्ठलपंत भज गोविंदम मूढमते असं शंकराचार्य स्तोत्र म्हणतच बाहेर आले. त्यांचं ते स्तोत्रपठण ऐकून एक वडीलधारी थट्टेखोर व्यक्ती त्यांना ऐकू जाईल असं उद्गारली. आता खरं तर भज संसार संतमते असं आजपासून म्हणायला हवं. यावर काही न बोलता विठ्ठलपंतांनी आपलं स्तोत्र पूर्त केलं आणि ते मंडपातील बोहल्यावर जाऊन बसले. त्या ठिकाणी महाजन गुरुजींनी आणि गणेशानं सारी पूर्वसिद्धता करून ठेवली होती. सिद्धोपंत आणि उमाबाई यांचे सारे पूजाविधी पार पडले. जावयाचं पूजन झालं. रुक्मिणीचे संस्कारविधी रीतसर पार पडले. सिद्धोपंतांचे व्याही आणि विहीनबाई या घरच्या मंगलकार्याला उपस्थित राहणार नव्हते. घटिका भरेपर्यंत आपेगावाहून आळंदीपर्यंत त्यांना येणं शक्य नव्हतं. परंतु आपल्या एकुलत्या एक वैराग्यशील सुपुत्राचं लग्न लागणार या कल्पनेनं दोघे सुखावले होते. त्यांनी कोणाबरोबर तरी वधूवरांच्या मस्तकावर टाकण्यासाठी मंगल अक्षता पाठवल्या होत्या. लग्न लागल्यानंतर सावकाशीने मुलाला आणि सुनेला घेऊन आपेगावी यावं असं सिद्धोपंतांना निरोपही पाठविला होता. तदेव लग्नम हा मंगलाष्टकातला शेवटचा आशीर्वाद मंत्र म्हटला जात असताना सारा लग्न मंडप थरारला. त्या मंत्राच्या अखेरीस वधूवरांच्या दिशेने मंत्राक्षतांचा वर्षाव झाला. अंतरपाट दूर झाल्यानंतर वाजंत्री गजर झाला. वधूवरांनी परस्परांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या. अशा रीतीनं हे भगवंताघरचं लग्न वाजंत्रीच्या गजरात पार पडलं. मंडपातील त्या गर्दीतून उद्गार बाहेर पडले. काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. सिद्धोपंत मनातून तृप्त होऊन म्हणाले, माझी मुलगी रुक्मिणी खरोखरच भाग्यवान. हिच्या उदरी देव जन्म घेणार आहे. कन्येचा हा लग्नाचा सुखसोहळा बघून उमाबाईच्या नेत्रातून आनंदाश्रू दाटून आले. त्यांच्या नेत्रांनी पदर जवळ केला. एखादी घटना सहज नैसर्गिकरित्या घडावी अशा आविर्भावात विठ्ठलपंत वावरताना दिसत होते आणि नेसलेली भारीपैकी जरीची साडी सावरत रुक्मिणी आपल्या सौभाग्य चिंतनात हरवून गेली होती. सकाळी स्नानानंतर विठ्ठलपंत म्हणाले होते, मी आपल्या कन्येच्या अंगावर या शुभप्रसंगी सौभाग्य अलंकार घालू शकणार नाही. आपेगावाला घरी गेल्यानंतर सारं काही होऊ शकेल. कारण मी अद्याप यात्रेकरू आहे. यात्रेकरूजवळ द्रव्य कुठून असणार. यावर सिद्धोपंत तत्काळ म्हणाले होते, मी सालंकृत कन्यादान करणार आहे. आपण सौभाग्य अलंकाराची कशाला चिंता करता. आपल्या भावी पतिराजाचं वरील बोलणं कानावर येताच रुक्मिणी मनाशी म्हणाली होती, माझ्या जन्माचा हा जोडीदार केवढा चालता बोलता अलंकार आहे. सुवर्णाचे ते निर्जीव अलंकार हवेत कशाला. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.